नमस्कार. जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत. आपला आजचा विषय आहे इंग्रजी शिका सोप्या पद्धतीने. तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. चला तर मुलांनो, आज आपण खूप सोप्या पद्धतीने इंग्रजी कसे बोलायचे ते पाहूयात. मी काही मराठी सेंटेन्स दिलेले आहेत, त्याचेच रूपांतर आपण इंग्लिशमध्ये कसं बोलू शकता ते पाहूयात. फर्स्ट आहे, माझा मोबाईल बंद होता. याकरता मी तुम्हाला पुन्हा सांगते की आपल्याला मराठीमध्ये त्या शब्दाला काय बोलतात आणि त्या शब्दाला इंग्लिश काय वर्ड आहे हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला जर वर्ड माहिती असेल तर तुम्ही छोटे सेंटेन्स खूप इझिली तयार करू शकता. बंद यासाठी काय आहे वर्ड तर ऑफ. आपण हे सेंटेन्स इंग्लिशमध्ये काय बोलणार? माय मोबाईल वॉज ऑफ. माय मोबाईल वॉज ऑफ. सेकंड सेंटेन्स आहे, माझ्याकडे पैसे होते. बंद होता, पैसे होते म्हणजे हा भूतकाळ झाला. भूतकाळासाठी आपण वॉज वापरलेलं होतं. तर पैसे या शब्दासाठी काय वर्ड आहे इंग्लिश तर मनी. आय हॅड मनी. आय हॅड मनी. थर्ड सेंटेन्स आहे, मी घरी होती. हे पण भूतकाळ. भूतकाळातलं सेंटेन्स आहे मी घरी होती. तेच सेंटेन्स तुम्ही इंग्लिशमध्ये कसं बोलाल? आय वॉज ॲट होम. घर म्हणजे होम. आय वॉज ॲट होम. जर तुम्हाला मेन शब्द माहिती असेल तर तुम्ही खूप इझिली इंग्लिश सेंटेन्स बनवू शकता. फोर्थ सेंटेन्स आहे, ती किती सुंदर आहे. ती किती सुंदर आहे. आपण गर्ल्ससाठी, महिलांसाठी ती म्हणजेच सी वर्ड यूज करतो. सुंदरसाठी काय वर्ड यूज करतो तर ब्युटिफुल. हाऊ ब्युटिफुल सी इज. हाऊ ब्युटिफुल सी इज. किती म्हणजेच हाऊ. तसंच आता आपण सेकंड सेंटेन्स पाहणार आहोत. फिफ्थ नंबर, हा किती सुंदर बगीचा आहे. हा किती सुंदर बगीचा आहे. हाऊ ब्युटिफुल दिस गार्डन इज. हाऊ ब्युटिफुल दिस गार्डन इज. बगीच्यासाठी काय वर्ड यूज केला आपण? गार्डन. आताच पाहिलं आपण सुंदरसाठी काय तर ब्युटिफुल. सिक्स्थ नंबर, मी सर्वांशी दयाळू आणि प्रेमाने वागते. मी सर्वांशी दयाळू आणि प्रेमाने वागते. हे सेंटेन्स तुम्ही इंग्लिशमध्ये कसं बोलाल? आय हॅव काइंडली अँड फ्रेंडली विथ ऑल. विथ ऑल म्हणजे काय? सर्वांशी. काइंडली म्हणजे काय? फ्रेंडली म्हणजे काय? हे शब्द जर तुम्हाला आले तर तुम्ही खूप इझिली इंग्लिश सेंटेन्स बनवू शकता. दयाळू आणि प्रेमाने. दयाळूसाठी काय आहे? काइंडली. आणि प्रेमानेसाठी काय म्हणले की फ्रेंडली म्हणजे मैत्रीसारखं. सेवन्थ नंबर, तुमची काही हरकत नसेल तर मी काही सांगू का. सेवन्थ नंबर सेंटेन्स आहे, तुमची काही हरकत नसेल तर मी काही सांगू का. इंग्लिश सेंटेन्स पहा. कॅन आय से समथिंग इफ यू डोंट माइंड. कॅन आय से समथिंग इफ यू डोंट माइंड. हरकत नसणे म्हणजे काय? माइंड. डोंट माइंड. आणि सांगू का, करू का असे जर असेल सेंटेन्स तर त्यासाठी आपण कॅन वापरतो.
आणि काहीतरी सांगू का म्हणजे काय समथिंग. तर पाहूयात आपण 8 नंबर सेंटेन्स. त्याच्याजवळ भरपूर पैसा आहे. आपण वरतीच पाहिलं पैशासाठी काय वर्ड यूज करतो तर मनी. भरपूर, भरपूरसाठी काय तर लॉट ऑफ. तर ते सेंटेन्स तुम्ही इंग्लिशमध्ये कसं बोलणार. ही हॅज ए लॉट ऑफ मनी. ही हॅज ए लॉट ऑफ मनी. 9th नंबर. तू मला सांगायला पाहिजे होते. तू मला सांगायला पाहिजे होते. तेच तुम्ही इंग्लिशमध्ये कसं बोलणार. यू शुड हॅव टोल्ड मी. यू शुड हॅव टोल्ड मी. सांगणे म्हणजे काय टोल्ड. 10th नंबर. माझा डोळा फडफडत आहे. कायम आपला डोळा वगैरे फडफडतो. तेच वाक्य तुम्ही इंग्लिशमध्ये कसं बोलणार. माय आय इज ट्विचिंग. फडफडणे म्हणजे काय तर ट्विचिंग. आणि डोळ्यासाठी काय तर आय. 11th नंबर. तिचे डोळे लाल आहेत. तिचे डोळे लाल आहेत. पहा तिचे म्हणजे मुलींचे गर्ल्स साठी आपण काय यूज शब्द करतो हर. हर आईज आर रेड. लाल म्हणजे रेड. हर आईज आर रेड. 12th नंबर. माझे डोळे खाजत आहेत. माझे डोळे खाजत आहेत. आय हॅव इची आईज. खाजवणे त्याला काय म्हणतात इचिंग. 13 नंबर. माझी दृष्टी अंधुक आहे. माझी दृष्टी अंधुक आहे. तर अंधुक या शब्दासाठी काय आहे इंग्लिश वर्ड तर ब्लड. आणि दृष्टीसाठी काय तर व्हिजन. आय हॅव ब्लड व्हिजन. आय हॅव ब्लड व्हिजन. 14 नंबर. माझा गळा दुखत आहे. माझा गळा दुखत आहे. गळासाठी काय यूज करतो इंग्लिश वर्ड तर थ्रोट. दुखणे गळा दुखण्यासाठी काय म्हणतो तर सोर. आय हॅव सोर थ्रोट. आय हॅव सोर थ्रोट. 15 नंबर. मला जावे लागेल. मला जावे लागेल. आय हॅव टू गो. जाण्यासाठी काय वापरतो तर गो. म्हणून इंग्लिश सेंटेन्स काय होईल आय हॅव टू गो. 16 नंबर. थोडा वेळ थांब. थोडा वेळ थांब. वेट फॉर अ व्हाईल. वेट फॉर ए व्हाईल. 17 नंबर. मी घरी जाऊ शकत नाही. मी घरी जाऊ शकत नाही. जाऊ शकत नाही म्हणजे काय कांट यूज करणार. घरी म्हणजे काय होम. जाण्यासाठी काय यूज करतो इंग्लिश वर्ड तर गो. तर ते सेंटेन्स इंग्लिशमध्ये कसं बोलणार आय कांट गो होम. आय कांट गो होम. 18 नंबर. मला तिच्याशी काही घेणं देणं नाही. मला तिच्याशी काही घेणं देणं नाही. आय हॅव नथिंग टू डू विथ हर. आय हॅव नथिंग टू डू विथ हर. 19 नंबर. हे सीट खाली आहे का. आपण बऱ्याचदा बसमध्ये गाडीमध्ये प्रवास करतो त्यावेळेस विचारतो शेजारच्याला हे सीट खाली आहे का. तेच तुम्ही इंग्लिशमध्ये काय बोलणार इज दिस सीट टेकन. इज दिस सीट टेकन म्हणजे हे सीटवरती कोणी बसलेलं आहे का खाली आहे का. 20 नंबर. तुम्ही थोडे सरकू शकता का. कॅन यू स्कूट ओव्हर अ बीट. कॅन यू स्कूट ओव्हर अ बीट. किती सिंपल आहे ना. थँक्यू. चला तर मुलांनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. थँक्यू. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये.